सर्वांना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार उद्याच्या दिवशी प्रदोष आहे आणि हा प्रदोष शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे, म्हणजे लक्ष्मीकारक आहे। आणि अधिक महिन्यामध्ये प्रदोष व्रत करणं, प्रदोषच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाणं म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज, धन, संपदा, समृद्धी, यश, कीर्ती आपली वाढत चालते। त्यामुळे मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। जर तुम्हाला याच्यामधलं काही पण असेल, म्हणजे कर्ज झालेलं असेल, पैसा येत नसेल, समृद्धी, धनसंपदा वाढावी, मनातली कामना पूर्ण व्हावी, तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। तो नक्कीच शिव मंदिरामध्ये जाऊन आपल्याला करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करायचा आहे, संध्याकाळच्या टायमाला, कारण की प्रदोष हा 12 तारखेला आणि शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे। तर ह्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपली कामना पूर्ण होत असते। तर आता मी तुम्हाला सांगते की हा उपाय कसा करावा। उपाय करण्यासाठी एक कलश पाणी घ्यायचं, तांब्याचा कलशच घ्यायचा, स्टीलचा कलश घ्यायचा नाही। तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, शुद्ध पाणी घ्यायचं आहे। आपल्या माठातलं घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये शमीपत्र, एक शमीपत्र टाकायचे, थोडेसे मूग टाकायचे हिरव्या कलरचे, आणि गूळ टाकायचा, आणि ते पाणी, आणि एक बेलपत्र टाकायचं, आणि ते संपूर्ण साहित्य त्या कलशामध्ये टाकायचं। महादेवाच्या मंदिरात जायचं, ते पाणी अर्पण करायचं आणि भगवान शिवांना आराधना करायची की माझ्यावरती एवढं कर्ज झालेलं आहे, माझ्या घरामध्ये धन संपदा वाढत नाही, सुख समृद्धी नाही, अडचणी, दुःख, कष्ट माझ्या जीवनात आहे, दारिद्र्यता निर्माण झालेली आहे, असं म्हणून ते पाणी त्या भगवान शिवांवर अर्पण करायचं। असं तुम्ही दर प्रदोष किंवा 3 प्रदोष करून बघा, अनुभव यायला लागतील। आपल्यावरचं कर्ज जे डोक्यावरचं खांद्यापर्यंत येईल, घरात सुख समृद्धी नांदेल आणि पैशाची आवक सुद्धा वाढते, कारण की प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच दारिद्र्यता येत नाही, त्याचं घर सुख शांतीने भरतं। आणि भोलेनाथ भंडारी आहे, ते कधी ना कधी आपला हात पकडतात आणि आपल्या कामना पूर्ण करत असतात। म्हणून मी आज तुम्हाला सांगते, जर तुम्हाला प्रदोष करता आला तर करा, नाही तर संध्याकाळच्या टायमाला हा उपाय करा। आता दुसरं सांगते, धनवृद्धी होण्यासाठी बघा, प्रदोषाला जर उपास नाही करता आला तर प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जे कमलगठ्ठ्याचा मणी आहे तो अर्पण करायचा। कमलगठ्ठ्याचा मणी जर आपण 12 महिन्यापर्यंत, 15 दिवसाला एक प्रदोष येतो, असं तुम्हाला 24 महिन्या म्हणजे 24 जे कमलगठ्ठ्याचे मणी आहे ते जर आपण भगवान शिवांवर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये धन समृद्धी वाढते, लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।